मारला जाईल, पण त्याच्या पाठीमागे जी संधी आहे म्हणजे त्याच्या लष्करातनं जे काही मिळणार आहे त्यानं स्वराज्य वाढणार आहे. अफजल खानाला मारून काय होईल, स्वराज्यावरचा धोका जाईल, पण स्वराज्य वाढण्यासाठी जी संपत्ती आहे ती जर पाहिजे असेल तर अख्खं लष्कर नेलं पाहिजे. आणि खानाला कळून चुकलं होतं, आता पर्याय नाही. खान शेवटी हो नाही नाही करता करता हो म्हणून बसला. खानाच्या मुत्सद्यांनी त्याला सांगितलं, शिवाजी दगाफटका करेल, शिवाजी शूर आहे, शिवाजी चपळ आहे, शिवाजी विश्वासघातकी आहे. परत तेच झालं. शिवाजीची स्तुती झाली की खानाचा अहंकार, अरे माझ्या 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 घोड्यांच्या टापांखाली कर्नाटकामध्ये मी कित्येक राजांना तुडवलंय, शिवाजी काय चीज आहे. आणि अफजल खानाला वाटत होतं की अरे एकाही ठिकाणी उठाव नाही झाला म्हणजे शिवाजी म्हणतात तसा घाबरट असेल, साधा सुधा पुंड असेल. झालं, ठरलं. अफजल खान जावळीत जायला तयार झाला. अफजल खानानेही विचारलं नाही जावळीत कुठे भेटायचं आणि पंताजींनीही सांगितलं नाही कुठे भेटायचं. पंताजी आले, राजांना सांगितलं खान येतोय. खानाला तर अगोदर सांगितलंच होतं, अजून 1 महिना तरी राजांना तयारीला पाहिजे होते. खान तर उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग इतका झाला होता की तो पंताजींबरोबरच आपली फौज घेऊन निघायला तयार होता, कारण त्याला शिवाजीला पकडायचं होतं. पंताजी परत म्हणाले, खान साहेब आपली एवढी फौज येणार आहे तर आमच्या राजेसाहेबांची अशी इच्छा आहे की आपल्या फौजेला वाटेत येताना कुठे अडथळे होऊ नयेत, कष्ट पडू नयेत, म्हणून आम्ही तुमच्या वाटेवरची सगळी झाडं जी आहेत ती तोडतो, रस्ता चांगला मोकळा करतो, तुमची छावणी जिथे मोठी पडेल ती जागा सुद्धा मोकळी करतो, म्हणजे तुम्ही आपोआप. राजांना काय करायचं होतं, काही वाटा मोकळ्या करायच्या होत्या आणि तोडलेली झाडं काही वाटांवर टाकून त्या वाटा बंद करायच्या होत्या आणि खानाची वाट लावायची होती. राजांचं लपलेलं सैन्य दिसणार नव्हतं. खानाचं का दिसेल, तो कुठल्या वाटेनं येतोय ती वाट मोकळी, छावणी पडलीये ती पण वाट मोकळी, म्हणजे दिसणार कोण, खानाचं सैन्य, लपलेले कोण, राजांचे सैन्य. खान तयार झाला. त्याला वाटलं अरे आपली वाट शत्रू मोकळी करून देतोय, तर त्यात काय, खरंच शिवाजी घाबरलाय. आणि बस ठरलं. 1 महिना मिळाला राजांना तयारीला आणि 1 दिवस खान वाईतनं निघाला. अहो वाईतनं निघाला म्हणजे कुठून निघाला, त्यावेळेस मी म्हटलं तसं घाट नव्हता. मग पाचगणीच्या बाजूनं तिथे कुसगाव आहे, चिखलगाववरून तिथनं तो वरती आला पाचगणीच्या पठारावर, तायघाट चढून महाबळेश्वरचं पठार. आणि तो घाट चढताना इतके नाके नऊ आले, खानाच्या हत्तींच्या सोंडा या झाडांना घासल्या जात होत्या, खानाच्या हत्तीच्या पायाखालचा दगड निसटत होता आणि खालील 2-3 सैनिक खाली पडत होते. नको नको करत खान वरती वरती येत होता. पसरणीचा नाही रडतोंडीचा घाट उतरला आणि खानाची छावणी कोयना नदी पार करून कोयनेच्या अंगानं पारच्या जवळ खानाची छावणी पडली. 8 नोव्हेंबरला खान पार जवळ आला, जावळीच्या खोऱ्यात आला. भेट बघा 10 नोव्हेंबरची आहे बरं का. 8 नोव्हेंबरला खान आला तसे पंताजी परत गेले. खान तयारच होता, जा तुझ्या राजाला घेऊन ये. पंताजींचं आपलं चालूच होतं. राजे घाबरतायत, राजे भीतायत, राजे इथे छावणीत नाही येणार. राजांची इच्छा आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी आपण आलात तर बरं होईल. खानाला असं कोणलंय ना की त्याला टप्प्याटप्प्यावर पुढं आणलंय, परतीचा मार्गच ठेवला नाही. बघा वाईच्या तिथे त्यांनी अर्धी फौज ठेवले, अर्धी फौज घेऊन तो खाली आलाय आणि मला सावज असं दिसतंय इथं प्रतापगड आणि आता परत पायथ्याशी जायचंय. खान म्हटला जा, ती सुद्धा अट मान्य आहे, आम्ही प्रतापगडावर येतो. बोला. दोन्ही वकील बसले. 10च्या अटी ठरल्या. भेटीचा दिवस ठरला. 10 नोव्हेंबर भेटीचा दिवस होता. कसं यायचं, खान साहेबांनी पालखीतनं यायचं. पालखीतून कुठे यायचं, जिथे शामियाना उभं केलाय त्या जनीच्या टेंबावर यायचं, तिथे पालखीत बसून यायचं. बरोबर स्वतःच्या 2 शस्त्रधारी असतीलच सेवक, पण त्याचबरोबर 10 शस्त्रधारी खानानं आणायचे.
कुठे ठेवायचे? बाणाच्या टप्प्यावर ठेवायचे, म्हणजे साधारणतः 80-90 फूट लांब. ज्यांना शामियान्यात काय चाललंय ते ऐकायला जाणार नाही एवढ्या लांब ठेवायचे. ठरलं. राजानेही तसंच यायचं. राजानेही त्याचे 10 शूर नेकजात शस्त्रधारी सैनिक घेऊन यायचं. पहिले खान साहेब येतील आणि नंतर राजे येतील, अशा सगळ्या अटी ठरल्या. तरी पंताजी थांबलेच होते. अफजल खान म्हणाला, आता काय? पंताजी म्हणाले, खान साहेब, आपण येणार, अंकुश खान येणार, अंबर खान येणार, मुसे खान येणार, साक्षात मंबाजी भोसले येणार, एवढी मोठी मोठी मंडळी येणार, तर आमच्या राजासाहेबांना आपल्याला काहीतरी भेटी द्यायचेत. आणि भेटी साध्या सुध्या नको. आपण इतके मोठे आदिलशाहीचे सरदार, एवढी मातब्बर मंडळी आमच्याकडे येत आहे, तर आम्हाला हिरे माणके सोनं जवाहिर हे सगळं आपल्याला द्यायचंय. राजांची इच्छा अशी आहे की आपण जे व्यापारी विजापुरातनं आणलेत ते जर आत्ता गडावर पाठवलेत तर राजांना खरेदी करता येईल आणि आपल्याला सन्मानानं भेटता येईल. अफजल खानाला याच्यात काहीच वाटलं नाही. व्यापाऱ्यांचा माल संपेल. व्यापारी निघाले. व्यापारी पंताजी काकांच्या बरोबरच दौडत दौडत आले. सगळा माल प्रतापगडावर आला. पैसे, खानाची भेट झाली की मग पैसे देऊ. अख्खा माल बिन बोभाट मराठी राज्याच्या ताब्यात आला. काही लढावं लागलं नाही, काही नाही. 8 नोव्हेंबरची रात्र आहे. राजांचा असलेला गुप्तहेर बहिर्जी राजांच्या समोर उभा आहे. राजांनी बहिर्जीला खानाच्या छावणीवरच लावलं होतं. बोला बहिर्जी, बोला, काय बातमी आणली आहे? खान कसा आहे, कसा दिसतोय? बहिर्जी सांगू लागला, 1.5 गज उंच आहे, 2 वावेचा घेर आहे. सगळी त्याची जी शिंपी माप कसं घेतो, शिंपी माप घेतो ना, तशी अख्खी माप अफजल खानाची राजांच्या समोर आहेत. युद्धाची तयारी कशी केली जाते बघा. राजे बहिर्जी गेला, त्याचं काम करून निघून गेला. राजे रात्री आठवत होते की अशा मापाचा कोण माणूस आपल्याकडे आहे, कोण आहे? राजांना आठवला विसाजी मुरंबक. राजांनी विसाजी मुरंबकाला रात्री बोलावलं आणि सांगितलं, सकाळी भेटा, कामगिरी सांगतो. सकाळी विसाजी मुरंबक आला. राजांचा प्रत्येक मावळा भोळा भाबडा, आणि भोळा भाबडा म्हणूनच श्रद्धा असलेला. विसाजीला असं समोर उभं केलं. खानासारखाच अंगलटीला असलेला. राजाला माहिती आहे, अरे आपल्याला भेटायला जायचंय. खान काय करू शकतो, सगळ्या शक्यता तपासून पाहिजेत. राजे विसाजी मुरंबकाला म्हणाले, विसाजी समोर या. विसाजी आला. विसाजीला कळना काय चाललंय. विसाजी म्हणाला, राजा काय करायचं? तू थांब रे, सरळ उभा राहा. विसाजी समोर उभा राहिला. राजे असे त्याला मिठी मारून आणि विसाजीला म्हणाले, विसाजी, आता माझ्या डाव्या बगलेत माझी मान दाब बरं. विसाजीनं विचार केला, राजांची मान इथपर्यंत येते, छातीपर्यंत. राजे म्हणतात, माझी मान तुझ्या डाव्या बगलेत दाब. विसाजीला काही कळना. विसाजी म्हणाला, राज, असलं काही सांगू नका ना. तुमची मान दाबण्यापरीस आमच्या मानेवर आपण का तलवार फिरवत नाही? राजे म्हणाले, अरे तू माझी मान दाबशील तर स्वराज्याची मान अफजल खानाच्या तावडीतनं वाचेल. तरी विसाजीला काही कळना. तेव्हा राजांनी स्पष्ट करून सांगितलं, अरे अफजल खानाला भेटायला जायचंय, त्यासाठी चाललंय. तेव्हा कुठं विसाजी मुरंबक तयार झाला. आणि मग राजांनी सगळ्या शक्यता लक्षात घेतल्या. डाव्या बाजूनं कट्यार उपसली तर काय करावी, उजव्या बाजूनं उपसली तर काय करावी, काय केलं जाऊ शकतं, या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन आदल्या दिवशी विसाजी मुरंबकाबरोबर पक्का सराव करून घेतला. पक्का सराव. 9 नोव्हेंबरची संध्याकाळ. सकाळीच अजून एक गोष्ट राजांनी केली होती. विसाजी गेल्याबरोबर मलकरेंना बोलावलं होतं. अनाजी रंगनाथ मलकरेंना बोलावलं होतं आणि सांगितलं होतं, असा शामियाना उभा करा ना की असा शामियाना विजापुरी दरबारात सुद्धा नसेल. सकाळी दिलेली सूचना आपण आज पाहतो, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले तरी पुरी होत नाही. पण संध्याकाळी शामियाना उभा होता. राजे जिथे भेटणार आहेत ती जागा बघायला जातात.
असं म्हटले नाही अति आत्मविश्वासानं, ते काय आमची नेहमीची जागा आहे, आम्ही तिथे जातो की आम्हाला माहिती आहे. नाही, संध्याकाळी 5, 5:30, 6 अंधार पडायच्या साधारणतः वेळेस, संधी प्रकाशाच्या वेळेस राजे गेले. त्यांनी प्रत्येक शामियान्याची बाजू बघून घेतली. आणि तुम्हाला सांगतो, जनीचं टेम, प्रत्येक निवड बघा कशी आहे. राजांनी जनीचं टेमच का निवडलं? तुम्ही जर प्रतापगडावर गेला असाल तर तुम्हाला जाणवेल, प्रतापगड आपण असा अर्धा चढून गेल्यानंतर डाव्या बाजूला डोंगराची एक सोन पुढे जाते की ज्याला जनीचं टेम म्हटलं जातं. आणि ते असं आहे की उतारावरून एकाच बाजूनं सैनिक वरती चढू शकतात. बाकीच्या ज्या तिन्ही बाजू आहेत तिथे इतकी घळ आहे आणि झाडी आहे की तिथनं वरती कुणाला येता येणार नाही. बर, त्या जनीच्या टेंबावर अफजल खानानं सैन्य आणायचं म्हटलं तरी तिथे असलेल्या सपाट जागेवर जास्त सैन्य राहू शकत नाही. बर, तिथे जो चौथरा उभा केलेला होता तो कसा होता? पूर्व पश्चिम 33 फूट लांब आणि दक्षिण उत्तर 40 फूट लांब. आणि त्याला अशी दगडी उंची दिली होती ना, अशी उंची की बाहेरचा माणूस घाईघाईत येऊन वरती जर चढायचा म्हटला तर त्याला काही क्षण थांबावं लागेल आणि त्याला लगेच चढता येणार नाही, कारण वरती चौथऱ्यावर राजांची आणि खानाची भेट होणार होती. जर खानाचा अंगरक्षक आला तर तो थेट राजांवर वार करू शकत नव्हता, त्याला थांबावं लागेल. आणि विचार करा, तलवारीचा एक घाव टाकायला किती क्षण लागतो? एक जीव जाऊ शकतो. आणि तो क्षण पुरेसा होता मराठी स्वराज्य वाचवायला. असा चौथरा उभा केला होता. राजांनी चोहोबाजूनी चौथरा फिरून घेतला. अहो, सोन्याच्या झालरी आहेत, उंची मखमली पडदे आहेत, गाद्या गिरद्यात, कस्तुरीचा सुगंध आहे, धूपदाण्यात. कस्तुरीचा सुगंध कशासाठी? एखादा विषारी नाग तिथे डंख करायचा विसरावा. कसं असतं, राजांना मानसशास्त्र माहिती होतं. राजे मानसशास्त्राच्या बाजूनं सुद्धा जिंकण्याची तयारी करत होते. कसं असतं बघा, खेळाच्या ग्राउंडवर गेलो, स्टंप लावलेली आहे, हातात बॅट आहे की क्रिकेट खेळण्याची इच्छा होते. देवाच्या दारात गेलं की देवाला नमस्कार करावा असं वाटतं. घरी आलो आणि गादी टाकली असेल आणि पुस्तक घेऊन वाचत बसलो तर झोपायची इच्छा होते. माईक समोर असेल, पुढे खुर्च्या असतील तर तुम्हाला व्याख्यान ऐकण्याची इच्छा होते. तसंच खान लढाईला येतोय, पण आजूबाजूचं एकतर तो हावरट, एकतर तो लोभी, एकतर तो याच विचारात गुंतला जावा की शिवाजीकडे ही संपत्ती आली कधी, आमच्या आदिलशाहीकडे नाही. मग आदिलशाहीचा सरदार व्हावं का शिवाजीचं सरदार व्हावं? शिवाजीचं झालेलं बरं राहू शकतं ना, एवढी संपत्ती त्याच्याकडे. तर एक तर त्यानं हा विचार करावा, दुसरं त्याला वास आणि सुगंधानं इतकं बेभान करावं की आपण शस्त्र चालवायला आलोय हे तो विसरून जावा. इतक्या बारीक पातळीवर तयारी आहे. राजांनी तो सगळा परिसर पाहून घेतला आणि 9 नोव्हेंबरला राजे रात्री गडावर आले. आजची रात्र शिवाजी राजांच्या किंवा अफजल खानाच्या आयुष्यातली शेवटची रात्र होती हे शिवाजी राजे जाणून होते. अफजल खानाला काहीच माहिती नव्हतं. आतापर्यंतची सगळी गणितं माझ्या मनासारखी घडलीत. 350 वर्षापूर्वीचं राजकारण, आत्ता पण निवडणुकीची आदली रात्र महत्वाचीच असते. राजांची त्यावेळची रात्र वेगळ्या अर्थानं महत्वाची होती की त्यांना सगळं नियोजन करायचं होतं की काय करायचंय. राजांच्या समोर सगळे मुत्सद्दी आहेत. नेताजी पालकर, पंताजी गोपीनाथ बोकील, सोनोपंत डबीर, माणकोजी दहातोंडे, मोरोपंत पिंगळे, रघुनाथ पंत आत्रे, निळोपंत आहेत, शामराज पंत आहेत, कृष्णाजी पानसंबळ, गोमाजी पानसंबळ, सुबानजी नाईक आहेत. आणि ही सगळी मुत्सद्दी मंडळी आहेत. तानाजी आहे, येसाजी आहे, कोंडाजी आहे, सगळे आहेत. राजांच्या समोर नकाशा आहे. राजांचे मावळे सभोवती बसलेत. रात्र आहे, राजांच्या समोर नकाशा आहे. आणि आता राजे प्रत्येकाला सांगतायत, प्रत्येकाशी बोलतायत, प्रत्येकाचं नियोजन करून देतायत. राजे म्हणतायत, गड्यांनो, उद्या आपल्याला लढाईची वेळ आली तर प्रतापगडाचा हा नकाशा आणि जावळीचा नकाशा पाहता एकच गोष्ट खरी होते की या ठिकाणी असलेला रडतोंडीचा घाट, दुसरा पार घाट, आता कोकणात जाताना जो रस्ता आहे तिकडे उत्तरेला आंबेनळी घाट आहे आणि पार गावाच्या बाजूला पार घाट आहे. या तिन्ही घाटांच्या वाटा जर बुजवून टाकल्या आणि या तिन्ही घाटांना जर बंद केलं तर खान आपोआपच कोंडला जाईल गड्यांनो, कारण सह्याद्री आपल्या मदतीला उभा आहे.
आता राजे त्यांना आपली योजना सांगतायत. विचार करा, उद्या जर खानानं दगा केला आणि खानावर जर हल्ला झाला आणि लढाईची वेळ आली तर खानाचं जे खालचं सैन्य आहे ते सगळ्यात पहिल्यांदा कुठे येईल? तर गड्यांनो, ते सगळ्यात पहिल्यांदा जरीच्या टेंबावर येण्याचा प्रयत्न करेल, भेटीच्या जागी येण्याचा प्रयत्न करेल. मग सगळ्यात महत्वाचं आहे की इथली वाट अडवली पाहिजे. बरं, जनीचा टेंब असा आहे की आज जरी तुम्ही त्या टेंबावर गेलात तर त्या टेंबाच्या पूर्व दिशेला महारवाड्याचं टेंब नावाचा डोंगर आहे आणि त्या दोघांच्या मध्ये प्रचंड मोठी दरी आहे, घळी आहे. उत्तर दक्षिण जर तुम्ही पाहिलं तर उत्तरेला ओहोळ आहे, तिथे देखील सैन्य लपवता येऊ शकतं. जनीच्या टेंबाला समांतर अशा अजून 2 डोंगर सोंडा गेल्यात आणि त्या प्रत्येक 2 डोंगर सोंडांच्या मध्ये सैन्य लपलं जाऊ शकतं, अशी त्याची रचना आहे. राजांनी सांगितलं, कान्होजी, तुम्ही आजपर्यंत निष्ठेनं राहिलात, तुम्ही सगळे देशमुख गोळा केलेत, उद्या शेवटची रात्र तुम्हाला जोपासायची. जेधे, बांदल, शिळीमकर, बाजी सर्जेराव, अण्णाजी दत्तो, उद्या तुमच्या ज्या तुकड्या आहेत त्या तुकड्या कुठे असतील? या खाड्याचं खोंड म्हटलं जातं. जनीचं टेम आणि महारवाड्याचं जे टेम डोंगर आहे त्याच्या मधल्या भागाला खाड्याचं खोंड म्हटलं जातं. तुम्ही तिथे असाल. तुमची एक तुकडी उत्तरेच्या बाजूच्या ओहळाच्या तिथे लपलेली असेल, एक बाजी सर्जेराव तुम्ही दक्षिणेच्या बाजूला लपलेले असाल. आजूबाजूला भरपूर झाडी आहे. एक लक्षात घ्या, खानाचं सैन्य आलं रे आलं की तिच्यावर पहिला हल्ला, आणि समजा नाही आलं तर उद्या एक शिंग फुंकणारा मी तिथे शामियानात बाहेर उभा केलेलाच आहे. तो शिंग फुंकणार आहे. त्याला मी सांगितलंय, आतमध्ये शस्त्र चालवायला सुरुवात केली की तू काही बघायचं नाही, तू फक्त शिंग फुंकायचं. 2 कारण आहेत, बाहेरच्या असलेल्या अंगरक्षकांना आवाज जाणार नाही आतमध्ये काय चाललंय, आणि तुझं शिंग फुंकण्याचा आवाज ऐकून खानाच्या छावणीत वाटेल की तह झालाय, याची वाजणारी ही तुतारी आहे. आणि वरती तोपचींना सांगितलंय की शिंग वाजायला लागली की तुम्ही काही करायचं नाही, तोफांना बत्ती द्यायची, आणि कोयनेच्या खोऱ्यात जसे तोफांचे आवाज घुमतील, घुमले रे घुमले की तुम्ही काहीही बघायचं नाही. त्या पारच्या पहिल्या छावणीवर तुम्ही हल्ला करायचा आहे. आणि तुम्ही जेव्हा हल्ला करायला जाल तेव्हा तुमच्या मदतीला मी मोरोपंत पिंगळेंना देणार आहे. मोरोपंत कुठे आहेत? या समोर. पारघाटची बाजू तुम्हाला सांभाळायची आहे. माहिती आहे ना पारघाट कुठे? कोकणात खाली उतरायचंय. तिथे असं उतारावर किनेश्वर नावाचं गाव आहे, आणि जिथे खानाची छावणी पडली आहे त्याच्या पश्चिमेच्या बाजूला इतकी झाडी झुडपं आहेत की तिथे घोडदळाचा उपयोग नाही, तोफांचा उपयोग नाही, हत्तीचा उपयोग नाही. खानाला हे माहीत नाही, आपल्याला माहिती आहे. तुम्ही पायदळाचे सेनापती आहात. 4000 सैनिक घेऊन तुम्ही किनेश्वरला थांबा. तुमचं काम काय? तुमचं काम सूचना मिळाली की पहिलं काम पारघाट बंद करून टाकायचा. खानाचा एकही सैनिक कोकणात उतरता कामा नये. आणि दुसरं तुमचं काम, घाट बंद झाला रे झाला की जेध्यांची जी तुकडी इकडे पारावरच्या अफजल खानाच्या सैन्यावर हल्ला चढवेल त्याला मदतीला तुम्ही जायचंय. मोरोपंत ऐकत होते. नेताजी या, तुम्ही आमच्या घोडदळाचे सेनापती, आज तुमच्यावर दुहेरी कामगिरी देतोय. आंबेनळी घाट म्हणजे आज आपण महाबळेश्वर, प्रतापगड आणि पोलादपूर एसटीचा जो मार्ग आहे तिथे आंबेनळी घाट आहे. नेताजी, आंबेनळी घाटाच्या थोडंसं माग रानकडेसर आहे आणि ती जागा जावळीच्या अंगाला असलेल्या खानाच्या सैनिकांना दिसत नाही. तुम्ही तिथे मोठ्या संख्येनं घोडदळानं थांबायचंय. तुमची कामगिरी काय? सूचना मिळाली की तुम्ही वायू वेगानं यायचंय आणि आत्रेंची एक तुकडी जी आहे ती एक तुकडी जेध्यांना मदतीला जाईल. तिथला तुम्ही अंदाज घ्यायचाय. जर तुमची गरज असेल तर तिथे थांबा, नाहीतर तुम्ही कुमक पुरवायला कुठे जाल? बाबाजी भोसले, तुमची कामगिरी सांगतो. बाबाजी, एकच घाट राहतोय, रडतोंडीचा घाट. तुम्ही तुमच्या सैन्यासहित वरती थांबायचंय. जर युद्धात माघार अफजल खान घ्यायला लागला तर त्याचे सैनिक काय करतील? पळ काढतील, वाईकडे जातील. कुठल्या मार्गानं? एकाच रडतोंडीच्या घाटानं तुम्ही तिथे घाट अडवायचा आहे. खानाचं सैन्य पळालं नाही तर तिकडे पारावर मदतीला यायचंय. आणि नेताजी, तुमची एक तुकडी अत्रेंची इथे थांबेल आणि तुम्ही न थांबता तुम्ही थेट भोसले जे आहेत, बाबाजी भोसले, त्यांना कुमक पुरवायला रडतोंडीच्या घाटात जायचंय. तिथली परिस्थिती बघायची. तिथे हवी तर एक तुकडी ठेवा, तुम्ही तिथे थांबायचं नाही.
तुम्ही 20-25 मैल अंतर महाबळेश्वरचं पार करायचंय आणि वाईची खानाची छावणी आहे की ज्या छावणीवर बातमी सुद्धा गेली नसेल की अफजल खानाचं काय झालंय, ती बातमी जायच्या आत वाईवर हल्ला करायचा आहे आणि बाकीचं जे घोडदळ आहे, जे खानानं इतक्या महिन्यात आमचे सुपे शिरवळ लुटलंय, ते एका दिवसात मोकळं झालं पाहिजे. आणि ही सगळी कामगिरी नेताजी तुमची आहे. राजांचे सगळे मुत्सद्दी, सगळे सेनापती, सगळे हे कानात प्राण आणून ऐकत होते, कारण आज 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 शेवटची रात्र होती. ज्याला त्याला ज्याची त्याची कामगिरी दिली होती. राजांनी जवळजवळ या सगळ्यांना जाण्याचे आदेश द्यायचे होते, कारण रात्रीत लपायचं होतं. पण तरी सुद्धा कुणाचीही पावलं बाजूला सरत नव्हती. सगळ्यांच्या माना खाली होत्या. राजे एकवार म्हणाले, खानाच्या सैन्याची भीती वाटते का? तेव्हा नेताजी म्हणाले, राज, खानाच्या सैन्याची भीती नाही वाटतो. आमच्यातला एक एक सैनिक स्वतःच्या जीवाच्या आकांतानं लढेल. आमच्या मदतीसाठी तुम्ही काय काय केलंय आम्हाला कळतंय. एका तुकडीच्या मदतीला दुसरी तुकडी दिले, अजून तिसरी तुकडी दिले, सगळे आमच्या मदतीला आहेत. आणि तुम्ही मात्र खानाला एकटंच भेटायला जाणार आहात. आम्ही गेलो तर काही नाही, पण आमचा राजा वाचला पाहिजे, आम्हाला त्याची काळजी वाटते. मग मंथन सुरू झालं की राजांनी कसं भेटावं. कृष्णाजी बंककर म्हटले की चिलखत घालून भेटावं, शिवानं अंगाला सील करावं. राजांनी सगळ्यांना भावपूर्णरित्या शेवटचं सांगायला सुरुवात केली. हे बघा, भावना आवरा. अंबा माता आम्हाला आशीर्वाद आहे, अंबा माता आम्हाला यश देईल असा साक्षात्कार आहे. आपला जय झाला तर आपण आहोतच, पण समजा यदा कदाचित युद्धामध्ये जर प्राणनाश झाला तरी सुद्धा धीर खचू देऊ नका. अफजल खानाचा एकही सैनिक वरती जाता कामा नये. त्याची कुल लष्कर 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 साफ लुटा आणि सगळ्यांनी राजगड गाठा. संभाजी राजांना गादीवर बसवा आणि राज्य चालवा. शिवाजी जगतो की मरतो हा प्रश्न महत्वाचा नाही. चालू केलेलं कार्य पुढे चालू राहिलं पाहिजे. जा, अंबा माता आम्हाला विजयाचा आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांना एकच आव्हान करतो, अजून एक लक्षात ठेवा. उद्याचा वार आहे गुरुवार. उद्याची तारीख आहे 10 नोव्हेंबर 1659. उद्याचा दिवस चंपाषष्ठीचा आहे. राजांचा हा अभ्यास पण किती होता बघा. राजे आपल्या सैनिकांना सांगतायत, लक्षात घ्या, उद्या चंपाषष्ठी आहे, उद्या खंडोबाचा उत्सव आहे आणि उद्याच्या दिवशी साधारणतः 5:30-6 उन्ह कलायला लागतात आणि 6 वाजता सूर्यास्त होतोय. भेटीची वेळ दुपारची 2ची आहे. मधला वेळ भेटीत 2 तासाचा गेला तरी लढाईला कदाचित 4ला सुरुवात झाली तर तुम्हा सगळ्यांवर जबाबदारी आहे. 2 तास जीवाच्या आकांतानं लढायचंय. नंतर तुमचं काम आणि आमचं काम सूर्य देवता पूर्ण करेल. अंधार पडेल. तुम्हाला जावळीचा खोरा माहितीये, अफजल खानाला काहीच माहिती नाही. मग त्याच्या शाहीमध्ये अंधार असेल. तुम्ही 2 तास टिका. सगळे निघाले. सगळ्यांची पावलं जड झाली होती. कारण गेल्या कित्येक वर्षाचा अंधार मिटवून असा राजा जन्माला आला होता की आत्ता कुठे प्रकाश दिसतोय असं वाटत असतानाच ग्रहण लागलंय की काय. खाली तिकडे राहू आहे, तो केतू आहे, तो उद्या येणार आहे भेटायला. काय होईल माझ्या राजाचं. प्रत्येकाच्या मनात चिंतेचं वातावरण होतं. त्याच चिंतेत आणि त्याच धास्तीनं सगळेजण आपापली जागा घ्यायला गेले. राजांमध्ये मात्र विश्वास होता. आता राजांनी अजून कुणाला बोलावलं होतं. राजांनी आमंत्रण दिलं. संभाजी कावजी कोंडाळकर, संभाजी करवर, येसाजी कंक, कोंडाजी कंक, जिवाजी महाले, काताजी इंगळे, सूरजी काटके, कृष्णाजी गायकवाड, विसाजी मुरंबक आणि हो सिद्धी इब्राहिम. तुम्ही सगळे. ते तर असे अवाक होते की अरे आम्हाला का कामगिरी काही सांगितली नाही. हे सगळे गेले, आम्ही कुठं लपायचं. तुम्ही सगळे उद्या आमच्या बरोबर आमचे अंगरक्षक म्हणून येणार आहात. तेवढ्यात पुन्हा बहिर्जी आला आणि बहिर्जी सांगू लागला. राजांनी त्याला खलबतखान्यात घेतलं. राजांना तो सांगू लागला, बोला बहिर्जी बोला, उद्या अफजल खान कोण आणतोय बरोबर.
बहिर्जी म्हणाला, सय्यद बंडा आहे, त्याच्यावरच विश्वास आहे, दुसरा कुणीच नाही. सांगा सांगा सय्यद बंडाचं काय वैशिष्ट्य आहे? तो तसा उंचीला अफजल खाना इतकाच आहे, पण जाडीला जरा कमी आहे, पण कौशल्य आहे. 9 हातावरचा माणूस गारद करतो पट्ट्यानं, आणि तो दुसरा हात करण्याच्या अगोदर स्वतःची जागा घेतो. बर, अजून काय? आज पाहिलं, खानानं पहार वाकवली, वाकवलेली पहार पुन्हा सरळ केली, तोफेची एक गाडी स्वतःहून उचलली. बर, अजून नाही, एवढंच. बहिर्जी गेला. राजांसमोर उद्याचा नकाशा होता. 2 माणसं आहेत जी महत्वाची आहेत या युद्धात. एक म्हणजे अफजल खान